पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीचा मृत्यू प्रकरणी ठाणेदारासह 9 पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार इथं 2024 साली जून महिन्यात ही घटना घडली होती। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। मृतदेहावरील जखमांमुळे पोलिसांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते। या कारवाईने संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे। पोलीस अटकेत असताना 11 जून 2024 रोजी नितेश मेश्राम या आरोपीचा मृत्यू झाला होता। अटकेच्या कालावधीत नितेश मेश्रामला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप मेश्राम कुटुंबियांचा होता। त्याची तब्येत चांगली नसल्यामुळे आणि अंगावर अनेक जखमा असल्यामुळे जेल प्रशासनाने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं होतं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर कुटुंबियांच्या मागणीनंतर 14 जूनला अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं। तर 28 जून रोजी आलेल्या शवविच्छेदन अहवालात शरीरावर मारण्याच्या 16 जखमा आढळल्या होत्या। त्यानंतर मेश्राम कुटुंबियांनी दोषी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी उचलून धरली होती। तर हे प्रकरण अनुसूचित जाती जमाती आयोगाकडेही गेलं होतं। अखेर प्रशासकीय स्तरावरील चौकशीनंतर या प्रकरणी 9 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे। आरोपींमध्ये तत्कालीन चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजय अहिरकर, पोलीस कर्मचारी राजकुमार जैन, विशाल रंगारी, प्रवीण मेश्राम, अलीम गवळी, अमोल घोडे, प्रशांत ढोके आणि 2 महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या कारवाईने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे।